मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद दिवस आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा आज एका विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे। पण नक्की काय घडलं त्या शेवटच्या काही मिनिटात? ज्या विमानातून ते प्रवास करत होते त्याला नेमकी कोणती अडचण आली? हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकांमुळे? हे सगळे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करू। आज 28 जानेवारी 2026 सकाळी मुंबईमध्ये नेहमीप्रमाणे हालचाल सुरू होती। सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास अजितदादा हे त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून जुहू विमानतळाकडे रवाना झाले। बारामती येथे त्यांच्या महत्त्वाच्या सभा आणि विकास कामांचे कार्यक्रम नियोजित होते। प्राथमिक माहितीनुसार सकाळी सुमारे 8:15 दरम्यान त्यांनी VIP प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या एका खाजगी विमानातून उड्डाण केलं। विमानात त्यांच्यासोबत त्यांचे 2 खाजगी सचिव आणि 2 अनुभवी वैमानिक उपस्थित होते। उड्डाणानंतर सुरुवातीचा प्रवास सुरळीत सुरू होता असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। विमान पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आल्यानंतर बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलशी वैमानिकाचा संपर्क झाला। विमान लँडिंगसाठी सज्ज होत असतानाच सकाळी सुमारे 8:40च्या सुमारास वैमानिकांनी ATCकडे एक इमर्जन्सी मेसेज पाठवल्याची माहिती समोर येत आहे। प्राथमिक माहितीनुसार विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। विशेषतः विमानाच्या नियंत्रण प्रणालीशी संबंधित अडचण निर्माण झाल्यामुळे वैमानिकांना विमान सांभाळण्यात अडथळे येत होते असं सांगितलं जात आहे। मात्र या बिघाडाचं नेमकं कारण अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेलं नाही। सकाळी सुमारे 8:43च्या आसपास विमान बारामती विमानतळाच्या जवळ पोहोचलं होतं। धावपट्टी वैमानिकाच्या नजरेसमोर होती। वैमानिकांनी विमान सुरक्षितपणे उतरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। मात्र प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक माहितीनुसार लँडिंग दरम्यान विमानाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। विमान धावपट्टीवर उतरल्यावर नियंत्रण सुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि विमान धावपट्टीवरून घसरत पुढे गेलं। काही क्षणातच विमानाने धावपट्टीच्या बाहेर जाऊन शेजारील मोकळ्या जागेत जोरदार धडक घेतली आणि त्यानंतर भीषण आग लागली। अपघाताचा आवाज इतका भीषण होता की आसपासच्या परिसरात तो स्पष्टपणे ऐकू आला। स्थानिक नागरिक, विमानतळ सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं। प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावी आणि अनुभवी नेता आज आपल्यातून निघून गेला आहे। नेमका तांत्रिक बिघाड काय होता? विमानाच्या देखभालीत काही त्रुटी होत्या का, की हा एक दुर्दैवी अपघात होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चौकशीनंतर समोर येतील। मात्र आज महाराष्ट्राने आपला एक धडाडीचा नेता गमावला आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही। तुमच्यामध्ये VIP प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाच्या सुरक्षेबाबत आणखी कडक नियम असायला हवेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। अजितदादा यांना SV मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली।